श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 21 सप्टेंबरला म्हणजेच वार शनिवार या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. आणि चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित आहे. आणि महिन्यामध्ये 2 चतुर्थी तिथी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. अश्विन महिना चालू झालेला आहे आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही पितृपक्षामध्ये येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून व्रत केल्याने आणि काही उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट दूर होऊन जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तेच या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला तुमच्या पूर्वजांची आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होईल. अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सप्टेंबरला रात्री 9:15 होणार आहे आणि समाप्ती 21 सप्टेंबरला संध्याकाळी 6:13 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही चतुर्थी तिथी जी आहे तर ती 21 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. पितृपक्षातील चतुर्थी तिथीला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा करून ब्राह्मणाला दान धर्म केल्याने व्यक्तीचे सर्व संकट हे नष्ट होऊन जातात. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग हे तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होईल. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे. त्याचबरोबर या योगामध्ये आपण जर काही प्रभावी उपाय केले तर बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला उपायांचे शीघ्र फळ हे प्राप्त होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील जे काही दुःख अडचणी संकट आहेत ते दूर होऊन जातील. आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू असतील ते संपून जातील. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही दोष जर आपल्याला लागलेले असतील, कर्णीबाधा असेल, नजर दोष असतील किंवा काही इडापिडा आपल्याला लागलेली असेल तर ती सर्व दूर होऊन जाईल आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला, हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, प्रत्येकाला थोडेफार दोष हे लागलेले असतात आणि जर आपल्याला काही दोष लागलेले असतील तर आपली कुठलीही महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नाही. आपल्याला नेहमी कामामध्ये अपयश येत असतं. आपल्याकडे पैसा टिकत नाही. आलेला पैसा हा आपल्या घरातून निघून जातो. त्याचबरोबर आपल्याला वारंवार शत्रूचा त्रास देखील होत असतो. तर पहा, हे शत्रू गुपित असू शकतात किंवा तुम्हाला त्या शत्रूचं नाव देखील माहीत आहे. असे हे शत्रू जे असतात तर ते आपले कुठलेही महत्त्वाचे कामे जे आहेत तर ते पूर्ण होऊ देत नाही आणि आपले हे शत्रू आपल्या कामामध्ये नेहमी अडथळे निर्माण होत असतात. आणि कोणतीही शत्रुबाधा किंवा शत्रू नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही उद्या हा उपाय केला तर तुमचा कोणताही शत्रू असू द्या तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. तसेच तुमच्या मनातील जी अपूर्ण इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होऊन जाईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी, नकारात्मकता ही नष्ट होऊन जाईल. पहा, उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरी सुद्धा चालेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण या काळामध्ये दैवी शक्ती ही अधिक प्रमाणात जागृत असते. म्हणून आपल्याला जर या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं तर नक्की या वेळेमध्ये स्नान करावे. जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुमच्या दरवेळच्या वेळेनुसार तुम्ही हे स्नान करू शकता. तर पहा, उद्या तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि अंघोळीचं पाणी तुम्हाला थंड जर घेता आलं तर आवर्जून थंड घेऊ शकता. नसेल शक्य तर गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल.
तर सर्वात प्रथम आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पंचगव्य. पंचगव्य म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे पंचगव्य नेमकं असतं काय. हे पंचगव्य जे आहे तर ते गाईच्या संबंधित आहे. गाईच्या 5 वस्तूंपासून हे पंचगव्य तयार होते. म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र या 5 गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य असं म्हटलं जातं. हे पंचगव्य जे आहे तर ते अतिशय पवित्र मानले जाते. पंचगव्य वापरल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला अगदी थोडंसं पंचगव्य जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. किंवा तुम्ही हे पंचगव्य हे स्नान करण्यापूर्वी पूर्ण अंगाला लावून घेऊ शकता. यानंतर तुम्ही स्वच्छ पाणी काढून याने स्नान केलं तरी सुद्धा चालेल. तसेच आपल्याला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोणताही शत्रू जर नष्ट करायचा असेल तर या पंचगव्यासोबतच आपल्याला 7 तुळशीची पानं टाकायची आहेत. कुठेही फाटलेले तुटलेले अशी पानं घेऊ नका. चांगलीच आपल्याला तुळशीची 7 पाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. तर ही 7 तुळशीची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकताना तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि 1 पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. परत एकदा दुसरं पान घ्यायचं आहे आणि परत त्या शत्रूचं नाव घेऊन नष्ट होऊ दे असं म्हणत परत एकदा अंघोळीच्या पाण्यात ते पान टाकायचं आहे. असं 7 वेळा तुम्हाला करायचं आहे. असं तुम्हाला एक एक करून 7 पाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे लाल किंवा निळ्या रंगाचा पेन असेल तर त्या तुळशीच्या पानांवरती तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव देखील लिहू शकता. हे पानं तुम्ही नाव लिहून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. या पाण्याने हे जे स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे. स्नान करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार ठेवायचे नाही. एकदम सकारात्मक विचार करूनच आपल्याला हे स्नान करायचं आहे. हे स्नान करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत हे स्नान करायचं आहे. ज्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांना देखील तुम्ही अशा पद्धतीने हे स्नान घालू शकता. कारण चतुर्थी तिथी ही लहान मुलांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. लहान मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होण्यासाठी ही चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई वडील ह्या चतुर्थीचं व्रत हे करत असतात. गणपती बाप्पा हे ज्ञानाची, बुद्धीची देवता आहे. त्यामुळे आपल्या मुलांना याचा खूप मोठा फायदा हा होत असतो. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी चतुर्थीचं व्रत हे नक्की करावं. म्हणून तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं बाळं असतील तर या पाण्याने तुम्हाला मुलांना अंघोळ घालायची आहे. कारण नजर दोष हा फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांना देखील लागत असतो. मुलांची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी थांबत चालत असते. त्यामुळे मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी अशा पद्धतीने अंघोळीचं पाणी हे तुम्हाला तयार करायचं आहे आणि मुलांना सुद्धा यामध्ये अंघोळ घालायची आहे. हे स्नान केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ती पूर्ण होईल. कोणताही शत्रू, दारिद्र्य, अडचणी, संकट, नजर दोष किंवा कर्णिबाधा यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातील आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील. तर पहा, उद्या हे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र तुम्हाला परिधान करायची आहेत. यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांच्या आवडतीचे जास्वंदाचे फूल 21 दुर्वा ह्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. विधिवत पंचोपचार पूजा गणपती बाप्पांची उद्या करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या गणपती बाप्पांची ही विधिवत पूजा करून अशा पद्धतीचे स्नान हे करायचे आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.